नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी बोर्डाने प्रोव्हाइड केलेल्या प्रश्नपेढीतील उदाहरणे अभ्यासत आहोत। आपण समरूपता गणित भाग 2 मधील हे प्रकरण सुरुवात केलेले आहे। याच्यामधले आपण आतापर्यंत 3 प्रश्न कंप्लीट सुद्धा केलेले आहेत। आज आपण चौथा प्रश्न बघूया, जो की 4 गुणाचा असतो। आपल्याला 2 प्रश्न दिलेले असतात, एकूण 3 प्रश्न दिलेले असतात, 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि एकूण 8 गुणाचा हा प्रश्न आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे आणि थोडा प्रयत्न जर केला तर आपल्याला हे पैकीला पैकी मार्क सहज मिळू शकतात। तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न असा दिला, समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। पाहिजे तर हे डायरेक्टली आपल्याला असंही लक्षात येतं की त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे PQR त्रिकोणाची, आणि दुसरा असा त्रिकोण आहे समभुज त्रिकोण आहे की तो त्याची बाजू याच्यापेक्षा निम्मी आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं। ओरली आपल्याला सहज लक्षात येते 8 म्हणजे त्याची निम्मी बाजू 4 असेल, आणि 4 जर बाजू असेल, सूत्र वापरलं वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, हे सूत्र जर वापरलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येतं। पण हा प्रश्न आहे 4 गुणाचा, त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीचं गुणधर्म आपल्याला ॲड करावा लागेल। तर आपल्याला माहित आहे की कुठलेही 2 समभुज त्रिकोण समरूप असतात, को कसोटी, कारण समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो आणि म्हणून त्या गुणधर्मानुसार 2 समभुज त्रिकोण, कुठलेही 2 समभुज त्रिकोण हे समरूप असतात। त्यानंतर समभुज त्रिकोण जर असतील तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं। हे गुणधर्म वापर करून आपण शेवटी हा प्रश्न सोडवूया। बघा, समजा तो त्रिकोण, ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय ABC हा आहे, म्हणून त्रिकोण PQR हा किंवा हा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, समभुज त्रिकोण। समभुज त्रिकोण हे कसे असतात? समरूप असतात। आणि मग या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे यांच्या संगत बाजूचा वर्ग, म्हणजे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय। त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलं की ही जी बाजू आहे दुसऱ्या त्रिकोणाची याच्या निम्मी आहे, म्हणून आपण काय करू शकतो, AB बरोबर 2 PQ लिहिता येते किंवा PQ बरोबर 1/2 AB सुद्धा लिहिता येतं। पण एक असं लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे AB छेद PQ होल स्क्वेअर असं लिहिता येतं आपल्याला। पण AB म्हणजे काय? पण AB ही लहान त्रिकोणाची बाजू आहे, मग ती कशी असते? ती निम्मी आहे, कशापेक्षा? PQ पेक्षा। किंवा PQ काय आहे? PQ ही दुप्पट आहे, बरोबर आहे। PQ ही हा ओरिजिनल त्रिकोण आहे, त्याची बाजू 8 आणि जे त्रिकोण आपण गृहीत धरला त्याची बाजू त्याच्या निम्मी म्हणजे 4 आहे। PQ ही कशी आहे? बाजू त्रिकोण PQR ची बाजू ही दुप्पट आहे, दिले तुम्हाला। हे याच्यामध्ये ठेवलं AB ॲज इट इज, PQ म्हणजे 2AB त्याचा वर्ग, AB कॅन्सल झालं, काय शिल्लक राहील? एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे 1/2 चा वर्ग।
आपण काय केलं, पी क्यूच्या ठिकाणी 2 AB लिहिलं, कारण पी क्यू ही बाजू दुप्पट आहे, ती जर निम्मी असेल तर ही दुप्पट आहे असं म्हणता येतं आपल्याला. हे ठेवलं, AB कटलं, 1/2 त्याचा वर्ग, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे 1/4. आता जे आपण गृहीत धरला त्याचं क्षेत्रफळ काढायचंय, म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे 1/4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे 1/4 गुणिले PQR हा कोणता त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. याचं सूत्र वापरूया. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू कोणती आहे या ठिकाणी आपण गृहीत धरलेली PQ वर्ग, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे 1/4 वर्गमुळात 3/4 गुणिले PQ चा वर्ग, म्हणजे PQ किती आहे 8 चा वर्ग, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे 1/4 गुणिले वर्गमुळात 3/4, 8 64. आता ह्या 4 न कटूया, 4 1 4, 4 6 24, परत 4 1 4, 4 चौक 16. मग किती आलं हे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे 4 वर्गमुळात 3 चौरस सेमी. म्हणून त्या त्रिकोणाच्या बाजूच्या निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 4 वर्गमुळात 3 चौरस सेमी. आता हे उदाहरण आपल्याला एका ओळीमध्ये सुद्धा सोडवता येतं, एवढ्यातच सोडवता येतं बघा, एवढं लिहिण्याची गरज सुद्धा नाही. पण एवढं लिहिल्याच्या नंतर 4 मार्क मिळतील का आपल्याला? 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 4 मार्कासाठी प्रश्न म्हणजे काहीतरी गुणधर्म लिहावं लागेल आपल्याला. तर समजलं की त्या त्रिकोणाची बाजू 4 आहे, ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं त्याची बाजू 4 आहे, डायरेक्ट सूत्रात ठेवलं तर उत्तरही मिळतं. पण ह्या 2 त्रिकोणामध्ये संबंध काय, तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत, आणि समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. याचा विचार करून आपण अशा प्रकारचं सर्वसमावेशक गुणधर्माचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे हे सोडवलेलं आहे. सेकंड, 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात हे सिद्ध करा. आपण या ठिकाणी हे 2 त्रिकोण काढलेले आहेत. समजा ते 2 त्रिकोण ABC आणि PQR आहेत, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, पक्षामध्ये लिहू. काय काय माहिती आहे, 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास, म्हणजे 2 गोष्टी माहित आहेत आपल्याला या ठिकाणी. ते 2 त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ समान आहेत. ह्या 2 गोष्टी, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ह्या 2 बाबी आपल्याला माहिती आहेत. तर सिद्ध काय करायचंय, ते त्रिकोण एकरूप असतात. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR हे सिद्ध करायचं आहे. आता याची सिद्धता, सर्वप्रथम हे 2 त्रिकोण समरूप आहेत याचा विचार करूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला दिलेलं आहे पक्ष. मग आता या ठिकाणी गुणधर्माचाच आपण विचार केला होता की जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे
याची संगत बाजू कोणती एक संगत बाजू घ्या, ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग, कुठल्याही संगत बाजू घेतल्या तरी चालतं. त्याच्यानंतर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग, ए सी वर्ग छेद पी आर वर्ग, याला विधान नंबर 1 म्हणू. याचं कारण काय लिहिता येतं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. ठीक आहे, विधान नंबर 1. पण अजून एक माहिती दिली आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे सुद्धा आपल्याला गिव्हन आहे, दिलेलं आहे. दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहे हे आपल्याला दिलं. जेव्हा दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असतं किंवा दोन बाबी समान असतात तेव्हा त्यांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर 1 येतं. समजा हे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ काहीतरी आहे, असं एक्झाम्पल गृहीत धरा 24 आहे, याचं 24 आहे, 24/24, 24/24 1, हे समान आहे, याचा अर्थ याचं जर गुणोत्तर घेतलं तर 1 येतं. म्हणून आपल्याला असं सांगता येईल, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर आहे 1. आता आपण काय करूया, विधान 1 आणि 2 चा विचार करा. याची किंमत माहित आहे, ती किंमत याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. म्हणून ए बी स्क्वेअर छेद पी क्यू स्क्वेअर बरोबर आहे बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर आहे ए सी वर्ग छेद पी आर वर्ग बरोबर आहे 1. प्रत्येकाची किंमत आपल्याला 1 दिलेली आहे. म्हणून दोन्ही साईडचं हे गृहीत धरलं तर आपल्याला दोन्ही साईडचं वर्गमूळ काढलं तर ए बी छेद पी क्यू बरोबर आहे बी सी छेद क्यू आर बरोबर आहे ए सी छेद पी आर बरोबर आहे 1. वर्गमूळ घेऊन प्रत्येक बरोबर घ्यायचं. ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर 1, दोन्ही बाजूचं वर्गमूळ ए बी छेद पी क्यू बरोबर 1. त्याच्यानंतर याच हे बरोबर हे घेतलं, दोघांचं वर्गमूळ दोन्ही साईडचं घेतलं तर बी सी छेद क्यू आर बरोबर 1. आता प्रत्येक बरोबर 1 घेतल्याच्या नंतर ए बी छेद पी क्यू बरोबर 1 असेल तर ए बी बरोबर आहे काय होईल पी क्यू. त्याच्यानंतर बी सी बरोबर आहे क्यू आर आणि ए सी बरोबर आहे पी आर. हे पी आर इकडे पाठवलं, ए सी बरोबर पी आर. हे क्यू आर इकडे पाठवलं, 1 जर घेतलं तर बी सी बरोबर आहे क्यू आर. हे लक्षात येते ना. ए बी छेद पी क्यू बरोबर आहे 1, तिरपा गुणाकार करा म्हणजे ए बी बरोबर काय होतं पी क्यू. असं प्रत्येकासाठी करायचं आणि ह्या सर्व बाजू समान आल्या बघा. त्रिकोण एबीसीच्या ए बी बी सी ए सी हे त्रिकोण पी क्यू आरच्या पी क्यू क्यू आर पी आर बरोबर आहे समान आलेले आहेत. म्हणजे जर दोन त्रिकोणाच्या संगत बाजू, आता हे समरूप त्रिकोण आहेत म्हणजे कोणतरी एकरूप आहेतच त्याचा काही प्रश्नच नाही, पण या ठिकाणी आपण बाजू सुद्धा एकरूप दाखवल्या. कोणही एकरूप बाजू एकरूप ते त्रिकोण एकरूप असतात किंवा बाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहे असं म्हणता येतं. म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर या ठिकाणी कसोटी कोणती घेता येते बाबा कसोटी. 1 व 2 वरून घेतलं हे. ठीक आहे, अशा प्रकारचं अतिशय सोपी साधी सिद्धता ही आहे. त्यानंतर बघा याच्यामधलं प्रश्न 4थ्यामधलं शेवटचं उदाहरण आहे. याच्यामधलं दोन समरूप त्रिकोणापैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी 5 सेमी 6 सेमी लांबीच्या आहेत. मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेमी आहे तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा. लहान त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती दिली आणि त्यावरून आपल्याला मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढायच्या आहेत. पण ते दोन त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. समरूपतेचा आधार घ्यायचा आणि त्याच्या बाजूमध्ये काय संबंध आहे ते माहिती आहे तुम्हाला. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. पण लहान त्रिकोणाच्या बाजू माहित आहेत, मोठ्या त्रिकोणाच्या बाजू माहित आहेत का नाहीत. मग आपण या ठिकाणी गृहीत धरूया. समजा मोठ्या त्रिकोणाच्या
संगत बाजू बरोबर आहे एक्स वाय आणि झेड असं आपण गृहीत धरूया. पण ते दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत. आणि जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आता याची पहिली बाजू काय घेतली आपण? म्हणून x. लहान त्रिकोणाची पहिली बाजू काय आहे? 4 बरोबर. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू y 5 बरोबर आहे. z 6 बरोबर आहे. स्थिर काहीतरी समजा आपण या ठिकाणी k घेऊया. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ही मोठ्या त्रिकोणाची बाजू त्याची लहान त्रिकोणाची संगत बाजू, मोठ्या त्रिकोणाची बाजू त्याच्या लहान त्रिकोणाची संगत बाजू, अशा प्रकारे बाजूंचं गुणोत्तर घेतलं. ते गुणोत्तर कसं असतं? सारखं असतं, समान असतं. आता याची काय किंमत आहे ती आपल्याला माहित नाही म्हणून आपण k गृहीत धरलेली आहे. म्हणून x/4 बरोबर k. म्हणून x बरोबर काय येईल? 4k येईल. याच्या बरोबर ही किंमत घ्या. x/4 बरोबर आहे k. कारण प्रत्येक बरोबर k आहे ना. हे बरोबर k, हे बरोबर k, हे बरोबर. आता अगोदर हे घ्या. x/4 बरोबर k म्हणून x बरोबर 4k. त्याचप्रमाणे दुसरं काय? y/5 बरोबर k म्हणून y बरोबर किती? 5k. त्याच्यानंतर z/6 बरोबर आहे k म्हणजे z बरोबर किती? 6k. आता हे x y z हे आपल्याला माहिती आहे. x y z काय? मोठ्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. मग परिमिती दिली तुम्हाला प्रश्नातील अटीनुसार त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज x अधिक y अधिक z बरोबर आहे किती? 90 अंश. 90 दिलेली आहे. परिमिती आहे. x ची किंमत किती? 4k, y ची किंमत 5k आणि z ची किंमत 6k बरोबर आहे 90. यांची बेरीज करू. 5 6 4 10 5 15. 15k बरोबर आहे 90 आणि म्हणून k बरोबर आहे 90/15 म्हणजेच k बरोबर आहे 6. k ची किंमत काय मिळते? 6 मिळते. 6 k म्हणजे या प्रत्येक गुणोत्तराचा स्थिर, याचं जे काही येईल याचं उत्तर, त्याचं स्थिरांक म्हणतो आपण त्याला, ते k आहे. मग आता आपल्याला प्रत्येक बाजू काढता येईल. म्हणून मोठ्या त्रिकोणाच्या बाजू पहिली बाजू कोणती आहे? x बरोबर आहे 4k म्हणजे 4 गुणिले k. k ची किंमत किती आली? 6. हे 6 चौक 24 सेमी. दुसरी बाजू काय गृहीत धरली होती? y. y म्हणजे काय आहे? 5k आहे. हे 5 ला 5, k ची किंमत 6, 5 6 30 सेमी. त्याच्यानंतर तिसरी बाजू काय आहे? z आहे. z म्हणजे काय? 6k. 6 गुणिले 6 6 6 36 सेमी. आता ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आहेत. आपण पडताळा पाहू शकतो. यांची बेरीज, तिन्ही बाजूंची बेरीज घेतली म्हणजे त्याची परिमिती मिळते. 6 4 10 3 त्रिक 9 90 आहे. म्हणून शेवटी अजून एकदाचं उत्तर लिहू. म्हणून मोठ्या त्रिकोणाच्या बाजू चोवीस सेमी, 30 सेमी व 36 सेमी आहेत. तर अतिशय सोपं आणि अतिशय इम्पॉर्टंट उदाहरण होतं. तर हा प्रश्न क्रमांक 4 आपला या ठिकाणी समाप्त झालेला आहे.